नाशिक जिल्ह्यात पूर्व पश्चिम पसरलेल्या अजिंठा सातमाळ रांगेतील अनेक किल्ल्यांपैकी कांचना किल्ला हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण किल्ला आहे. अचला, ऐवंत, मार्कंड्या, रावळ्या जावळा, धोडप यासारख्या किल्ल्यांसह कांचना किल्ला अजिंठा सातमाळ रांगेची शान वाढवतो. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असलेल्या कांचना किल्ल्याचे अंतर हे नाशिकपासून एकूण 61 किलोमीटर इतके आहे. यासाठी आपल्याला नाशिक, पिंपळगाव, वडाळी, भोई, शिंदेगाव, कांचनबारी व कांचनेगाव असा प्रवास करावा लागतो. कांचना किल्ला खिंडीवर बांधला गेलेला आहे, ज्यामुळे त्याला रणनीतिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले. या खिंडी मार्गे होणाऱ्या व्यापारावर आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत माळोदे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण आलो आहे कांचना किल्ल्यावरती कांचना किल्ल्याची सफर करण्यासाठी. तर चला आजची सफर सुरू करूया. आता आपण पोचलो आहे कांचनबारी विजयस्तंभापाशी. हा विजयस्तंभ आपणास कांचनबारीच्या सुरुवातीस पाहावयास मिळतो. या विजयस्तंभावर आपणास कांचनबारीच्या लढाईचा इतिहास सांगणारा शिलालेख पाहावयास मिळतो. आता आपण ऐतिहासिक अशा कांचनबारीत पोचलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः भाग घेतलेल्या लढायांमधील एक महत्त्वाची लढाई म्हणजे कांचनबारीची लढाई. दुसऱ्यांदा सुरत शहर लुटून परत जात असताना मराठा सैन्य व मुघलांची कांचनबारी येथे समोरासमोर गाठ पडली व मराठ्यांनी मुघलांचा दारुण पराभव केला. उघड्या मैदानावर पहिल्यांदाच समोरासमोर शत्रूचा त्यांच्याच प्रदेशात केलेल्या पराभवामुळे वणी दिंडोरीचा हा रणसंग्राम कांचनबारीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. पण ही लढाई ज्या किल्ल्यांच्या साक्षीने लढली गेली ते किल्ले कांचना मांचना मात्र प्रसिद्धीपासून आज खूप दूर आहे. आता आपण किल्ले कांचना मांचनाच्या पायथ्याला पोचलो आहे. किल्ल्याच्या पायथ्याला आपणास किल्ल्याची माहिती देणारा माहिती फलक पाहावयास मिळतो. पुढे आल्यानंतर आपणास नवीन बांधलेली इमारत व आणखीन एक माहिती फलक पाहावयास मिळतो. कांचना मांचना ही एकच डोंगरावर असलेली दोन स्वतंत्र शिखरे असल्याने काही जण यांना एकच किल्ला मानतात तर काही जण यांना जुळे दुर्ग मानतात. हे दोन्ही किल्ले एकाच डोंगरावर असले तरी त्यामधील एका शिखराने या दोन्ही किल्ल्यांमध्ये दोन खिंड निर्माण झाल्याने ते एकमेकापासून दुरावलेले आहेत. कांचना किल्ल्यावर चढण्यासाठी 2 वाटा आहे. एक जाते कांचनबारीकडून तर दुसरी किल्ल्याच्या पलीकडे खेळदरी गावातून जाते. आपण आता पायथ्याला असलेल्या आई सप्तशृंगी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आलो आहे. देवीचे दर्शन घेऊन आल्या मार्गाने परत खाली उतरून गडाकडे जाणारी वाट पकडावी. बारी या शब्दाचा अर्थ खिंड असा आहे. या खिंडी मार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कांचना किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी असे म्हटले जाते. येथून सभोवतालचा सुंदर प्रदेश आपल्या नजरेस पडतो. ऑक्टोबर 1670 मध्ये सुरतेची दुसऱ्यांदा लूट करून राजगडाकडे जात असताना दाऊद खान कुरेशी हा मोगली सरदार बऱ्हाणपूर येथून महाराजांच्या मागावर निघाला. यावेळी बागलान मोगलांच्या ताब्यात असल्याने स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळ रांग ओलांडणे गरजेचे होते. शिवाय दाऊद खान बरोबर गाठ पडण्याची शक्यता होती. यावेळी महाराजांनी सेनेचे 2 भाग करून 2000 सैनिकांसोबत लुटीचा माल पुढे पाठवला तर 10,000 मावळे सोबत घेऊन पिछाडीवर थांबले. दाऊद खान व इस्लाज खान हे 2 सरदार सुमारे 15,000 सैन्य घेऊन कांचनबारी परिसरात पोचले. 17 ऑक्टोबर 1670 रोजी सकाळीच कांचनबारी परिसरात युद्धाला तोंड फुटले. समोरासमोर झालेल्या या पहिल्या
झालेल्या लढाईचे स्वतः महाराजांनी नेतृत्व केले. 6 तास चाललेल्या या युद्धात प्रतापराव गुर्जर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव भिकाजी दत्तो यांनी मोगलांवर आक्रमण करत त्यांचे जवळपास 3000 सैन्य कापून काढले व मोगलांचा दारुण पराभव झाला. समोरासमोर झालेल्या या लढाईत मराठ्यांनी कमी वेळात मोठ्या फौजेचा लावलेला निकाल यामुळे कांचनबारीची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे. कांचनबारीच्या युद्धामुळे आपण मोगलांना समोरासमोरील युद्धात पराभूत करू शकतो हा मराठ्यांचा आत्मविश्वास दुणावला. उभा चढ व मातीचा घसारा असणारी ही वाट प्रथम मंचना किल्ल्याच्या पायथ्याशी जाते व तेथून या दोन्ही किल्ल्यांच्या मध्यात असलेल्या सुळक्याला उजव्या बाजूने वळसा घालून कांचना किल्ल्याच्या पायथ्याशी जाते. आता आपण कांचन किल्ल्याच्या सुळक्याखालील गुहेत पोचलो. या गुहेत कातळात कोरलेली पाण्याची एकूण 10 टाकी असून त्यातील काही टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. आता आपण कांचना आणि मंचना या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये असलेल्या खिंडीत पोचलो आहे. कांचना किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पावट्या असून त्यावर आधार घेण्यासाठी खोमण्या आहेत. ही वाट काही प्रमाणात कठीण असली तरी अवघड नाही. नव्याने भटकंती करणाऱ्यांनी दोरीच्या आधाराशिवाय या वाटेने जाणे टाळावे. घसाऱ्यामुळे ही वाट काहीशी धोकादायक आहे. गडमाथ्यावर पोचल्यानंतर आपल्याला येथून सुंदर सभोवतालचे नजारा पाहावयास मिळतो. निमुळत गडमाथा समुद्र सपाटीपासून 3710 फूट उंचावर असून पूर्व पश्चिम साधारण अर्धा एकरवर पसरलेला आहे. गडमाथ्याच्या टोकाला अजून एक सुळका आपणास पाहावयास मिळतो. या सुळक्याकडे जाताना एका रेषेत कातळात कोरलेली एकूण 7 टाकी पाहायला मिळतात. या टाक्यात मोठ्या प्रमाणात निवडुंग वाढलेले आहे. माथ्याच्या टोकाशी असलेल्या सुळक्यावर कोणतेही अवशेष नसून येथे जाण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज असते. वर चढलो त्या मार्गाने सावधगिरीने खाली खिंडीत उतरल्यावर आपली कांचनाची गडफेरी पूर्ण होते. आता आपण मंचना किल्ल्याकडे निघालो आहे. या वाटेने वाटचाल केल्यावर डावीकडे किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्या चढून घडीव दगडात बांधलेल्या उत्तराभिमुख भग्न दरवाजाने आपण गडावर प्रवेश करतो. या दरवाजाच्या शेजारी असलेली तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. गडाचा निमुळता माथा समुद्र सपाटीपासून 3700 फूट उंचावर असून पूर्व पश्चिम साधारण 1.5 एकरवर पसरलेला आहे. गडाच्या पुढील भागात बांधकामासाठी दगड काढल्याने निर्माण झालेले प्रशस्त टाके असून या टाक्यांच्या पोटात 2
गुहा वजा टाके आहेत. टाक्यांपासून पुढे आल्यावर आपणास एक कबर नजरेस पडते. गडाचा या पुढील भाग 2 उंचावट्यात विभागलेला आहे. येथे दरीच्या काठाने कातळ फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात खळगे कोरलेले आहेत. उंचवट्याच्या पुढील भागात टाके खोदण्याची प्रक्रिया सुरू केल्याच्या खुणा दिसतात. मंचनाच्या सर्वोच्च माथ्यावर पाण्याचे मोठे टाके आहे. गडमाथ्यावरून धुळप, राजगीर, कोल्हेर, इंद्राई हे किल्ले सहजपणे नजरेस पडतात. फायनली मित्रांनो, कांचन किल्ल्याची सफर आपली पूर्ण झाली आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.